ठिकाणी रणनीती आखली जाते. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान म्हटलं तर यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. अनेक युवा चेहऱ्यांना या संघामध्ये संधी दिली गेली आणि त्याचबरोबर जर का पाहिलं तर या संघामध्ये काही अनुभवी खेळाडूंचा भरणाही आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी त्याच वेळेला जर का पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमधला एक सर्वात जुना संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. खरं तर काही असे संघ आहेत की जे सातत्यानं कळंबोली क्रिकेट आणि या संघांचं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. मग तो रॉयल स्पोर्ट्स असेल, त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जंक्शन हा संघ असेल. आणि अशा युवा खेळाडूंचा भरडा असलेल्या संघालाही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे जंक्शन आहे, दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय कितपत योग्य आणि हे ठरवणारे हे पहिले 4 षटकं. चला खेळाडूंना विनंती मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. निर्धारित वेळेपेक्षा सामना थोडासा उशिरा सुरू होतोय. एक सामना संपल्यानंतर लगेच दुसरा सामना सुरू होणं अपेक्षित आहे. आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला या सूचना येत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण वळतो, परंतु क्रिकेट करता अतिशय पूरक आणि पोषक असं वातावरण आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजीला होती सुरुवात. पहिलं षटक हातात असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू मात्र थोडासा दिशाहीन लेग स्टिकला सोडून जाणारा पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी आलाय. एक अतिरिक्त स्वरूपाच्या धावेनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. सलामीची जोडी यावेळेला मात्र लाईन पूर्णतः मिस केली गेली आहे. पहिला चेंडू लेग स्टिकला जरी सोडून जाणारा असला तरी दुसरा चेंडू मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 1. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नाटेकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू बाद झालाय आणि इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मात्र राकेश पटेलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर हा कोणत्याही संघाचा एक सर्वाधिक महत्वाचा खेळाडू असतो. परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये असतो तो नेहमीच आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतो. आणि या संघाचा जर का विचार केला तर विकी पाटील हे नाव नेहमी चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. परंतु विकेनं आज नॉन स्ट्रायकिंग एंडला सुरुवात केली आहे. कोणत्याही प्रकारच्या चेंडूचा त्यानं सामना केला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला केवळ तो आपल्या संधीची वाट पाहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर विकेट गमावली गेली आहे. फलंदाज बाद झालाय सोनू. नवीन बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या मात्र त्यानं पहिल्या चेंडूवरती एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ऑन साईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस. चेंडूमध्ये गती जास्त, शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल येणं संघासाठी सर्वाधिक महत्वाचं असेल. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारता. आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 डॉट बॉल. परेश नाडेकर आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजाच्या नावाची चर्चा झाली ज्यावेळेला कळंबोली या प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजानं कमालीचं शतक हाताळलं. परंतु इथे पहा थोडासा दिशा भरकटला गेलाय. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 4. परंतु इथे लाईन खराब. इथे पाईट लाईन वरती अटॅक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता परंतु या चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पार. राकेशच्या बॅटमध्ये आहे. जो दबाव बनवला होता तो दबाव रिलीज करणारा हा षटकार.
आणखीन एक तडाखेबंद फटका, परंतु यावेळेला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कमालीचं जजमेंट पाहायला मिळतंय. बॉडीचा बॅलन्स आणि टिपला जातोय झेल. राकेशची खेळी मात्र या ठिकाणी येते संपुष्टात. का आपण पाहिलं तर बॅटर राकेश, असं वाटलं होतं मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर कदाचित राकेश एका चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय, परंतु गोलंदाजाचंही कौतुक आहे. शेवटच्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 10 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आता येताना यावेळेला मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. शिवा म्हटलं तर प्रचंड आणि प्रदीर्घ अनुभव आहे. कळंबोली क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आज या संघाचं प्रतिनिधित्व करताना शिवाला आपण पाहतोय. मागच्या आठवड्यामध्ये कदाचित संघामध्ये उपलब्ध नव्हता, परंतु आज जर का आपण पाहिलं तर संघासोबत जॉईन देखील झाले आहेत. आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर गोलंदाजी करतानाही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला चेंडू होता. यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या आणि गल्लीच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस. केवळ सिंगल आली आहे. पण विकी पाटीलला 4ही षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहावं लागेल. मागच्या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती विकीनं आपली विकेट गमावली आणि तिथून संघ अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर श्लोक साळुंके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक युवा खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळेला मात्र स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. खरं तर या प्रकारच्या चेंडूंवरती फटका लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. चेंज ऑफ पेस ज्यावेळेला गोलंदाज करतात त्यावेळेला फलंदाजाची मानसिकता ही आक्रमक स्ट्रोक खेळण्याची असते, परंतु अशा प्रकारचे स्लोवर ऑन चेंडू जर का आले तर ती ऍडजस्टमेंट करणं आणि फटक्याचं सिलेक्शन ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव. गोलंदाज यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं उडवलाय. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो तो फटका अखेरकार फलंदाजच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. अशा प्रकारच्या फटक्यांसाठीच हा खेळाडू ओळखला जातो आणि त्या प्रकारचे फटके ज्यावेळेला येतात प्रेक्षक देखील एन्जॉय हा सामना करताना पाहायला मिळतात. परंतु नाही, सचिन ठोंबरे अनुभवी गोलंदाज आहे. कमबॅक करणं त्याला ठाऊक आहे. षटकार जरी मागच्या चेंडूवरती आला असला तरी हा चेंडू मी निर्धाव फेकू शकतो आणि अगदी त्याच प्रकारची लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. यावेळेला निमंत्रण होतं फलंदाजाला, ते निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. बॅकवेट स्क्वेअर लेग आणि फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. विकी पाटीलचा जर का आपण विचार केला तर विकी पाटीलला आपल्या विकेटचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. तब्बल 15 धावांची खेळी या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि जर का हा 4ही षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एक चांगली धावसंख्या निश्चितच संघासाठी उभारू शकतो.
सगळे नॉनव्हेज खाणार ना. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज विजय आपल्या बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र दोन एकेरी स्वरूपाच्या धावा, एकेरी स्वरूपाची धाव दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु सर्वाधिक जमेची बाजू म्हणजे या उर्वरित दोन षटकांमध्ये विकेट जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती राहील संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. आणि कदाचित श्लोकनं हेच ओळखलं. यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिगेट षटकार. आणखीन एक तडाखेबंद फटका पाहायला मिळालाय. या फटक्यांसाठीच विके ओळखला जातो. 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 21 धावांची बहारदार खेळी या इनिंग मध्ये साकारली आहे. आणखीन एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस, परंतु हे हेरलं. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तर दोन बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी पाहायला मिळाले. 39 धावा धावफलकावरती आल्यात. प्रेझेंटेड स्कोअरचा जर का आपण विचार केला तर या धावगतीनं जर का धावा येत राहिल्या तर 59 ही धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते. आणि आजची ॲव्हरेज स्कोअर राहिलाय. पहिल्या 5 सामन्यांमध्ये जर का आपण पाहिलं तर 60+ धावांचं टार्गेट हे प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला मात्र थोडासा दिशाहीन चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत आणि अवांतरचा इशारा या ठिकाणी निश्चितच केला जाईल. या षटकाचा जर का विचार केला तर 40 रन्स ऑन द बोर्ड, 40 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विकी जर का स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर 2 मध्ये किमान एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न त्याचा असेल. हनुमंतजी चौधर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं संघर्ष मित्र मंडळ ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपल्याला प्रत्येक आयोजनामध्ये पाहायला मिळतो. या स्पर्धेचे सर्व हनुमंतजी चौधर साहेबांचं मात्र शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचं स्वागतही अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये विकीच्या बॅट मधून येत आहे. बिग हिट षटकार. संघाची एकूण धावसंख्या 46 रन्स ऑन द बोर्ड, 46 धावा धावफलकावरती आल्यात. पण काय लय मध्ये बॅटिंग करतोय पहा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट विकीचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला टॅप केलाय, सिंगल आली आहे. ओळखलं एक शेवटचा चेंडू आहे षटकातील, त्यामुळे सिंगलला स्ट्राईक त्यांना आपल्याकडे रिटेन केली आहे. 3 षटकांचा वाजविक संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 47, 47. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आल्यात आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र पुन्हा एकदा विकी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू आलाय. आजच्या दिवसातील हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्या नावावरती करत असताना 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 34 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. अंतिम षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतोय एक वेगवान
आणि तेच तर्राज गोलंदाज अर्थातच डिकॉक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये देखील आता आंतरराष्ट्रीय नावे पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, एक्झिक्युशन पटक्याचा प्रॉपर राहिलं नाहीये, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 2 धाब्यांवरती त्यांना रोखलं गेलंय, परंतु विकी पाटील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4ही चेंडू जर का हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर किमान 2 ते जास्तीत जास्त 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळू शकतात. अगदी 4 चेंडू 4 षटकारही लगवण्याचा विक्रम या खेळाडूने आपल्या नावावर केलाय. त्यामुळे हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. यावेळेला ऑन साईडला लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आहे. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर पहिल्या चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखलं की लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने अवांतर घोषित केलाय. या अवांतरच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धाव फलकावरती लागतायत फलंदाजी करणाऱ्या जंक्शन संघाच्या. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून. सेफेस्ट झोन ॲज स्ट्रेट ॲज अ रो. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. प्रहार करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. 12 चेंडू आणि आपल्या वैयक्तिक 42. खरं तर या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. विकी पाटील अर्धशतक पूर्ण करणार का? सर्वच तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आता खेळल्यात मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 42 धावांची वादळी खेळी या फलंदाजाच्या बॅटमधून आली आहे. आणखीन एक, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर जरी नसलं तरी क्षेत्ररक्षकांना भेदला जात आहे आणि चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. या चौकारानं 60 या धावसंख्येपर्यंत मजल मारतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता टायमिंग आणि त्याचबरोबर प्लेसमेंटही परफेक्ट पाहायला मिळालंय. एखाद्या सुईमधून धागा ओवला जावा त्या पद्धतीचा हा चौकार आपण पाहिला. अजूनही वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक अवांतर चेंडू. थोडंसं मानसिक दडपण आहे. 4 चेंडूंमध्ये तब्बल धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या 14. एक मोठा फटका दूर आहे आपल्या अर्धशतकापासून, परंतु लाईन पाहावी लागेल. हो, याही वेळेला लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने अवांतर चेंडू घोषित केलाय. अर्धशतक पाहायला मिळणार का? आजच्या दिवसातील हे पहिलं अर्धशतक असेल वैयक्तिक. आणि धावसंख्येचा ज्या आपण उल्लेख केला होता की आजची संपूर्ण दिवसभरातील जर का सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहिली तर 69 आहे. इथे फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक अक्षय झेलच्या खाली येतात. टिपला जातोय झेल आणि इथून मात्र परतावा लागेल. अर्धशतकाचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. अर्धशतक जरी हुकलं असले तरी तमाम क्रीडा रसिकांची मन या खेळाडूला जिंकले. कमालीचा खेळ. 46 धावांची वादळी खेळी साकारणारा विकी पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल गोलंदाज डिकॉकनं अंतिम षटक हातात असताना. यावेळेला मात्र वेगवान आणि तेज तर्रा चेंडू, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू देखील दिशाहीन आहे. आणखीन एक अवांतर चेंडू. जवळपास या षटकातील 4था अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती येत आहेत त्या 2 गडी बाद. 63 धावा. नवीन बॅटर. मोठा फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू फेकला जातोय निर्धाव. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या. चला यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिल्या फेरीतील 7व्या सामन्याकडे आपण वळतो.
चला यानंतरची होणारी लढत असेल अर्थातच रॉयल ए विरुद्ध सुपर माऊली. आणखीन एक रंगतदार लढत आपल्या सर्वांच्या भेटीला येते. सामना क्रमांक 7 रॉयल ए विरुद्ध सुपर माऊली. या दोन संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. चला चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. मी आयोजकांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. अगदी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. सामना क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला विनंती असेल रॉयल ए आणि सुपर माऊली. खरं तर हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये मेगा फायनल पर्यंतचं मजल मारणारे संघ ज्यावेळेला एकमेकांच्या समोर येतात ना त्यावेळेला एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतं. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये चला टॉस या ठिकाणी केला जाईल आणि हा टॉस करण्यासाठी मी संजयजी चिराले साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तर गोलंदाजीला होती सुरुवात. पहिला चेंडू श्लोक साळुंके स्वतः गोलंदाज आघाडीचा गोलंदाज लोअर फुलटॉपचा चेंडू होता. सिंगल आल्या दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये जर का आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला. रॉयल संघानं नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय.
यानंतरची होणारी आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु तुर्तास जे प्रेक्षक उशीर आमच्या समोर जोडले गेलेत, पहिल्या फेरीतील सहाव्या सामन्याकडे आपण वळतो आहोत. सलामीची जोडी सचिन टोपरे आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर आपण अक्षय थोरातला पाहतोय. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडू, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज सचिन ठोंबरेला मात्र परतावं लागेल. सर्वाधिक महत्वाची विकेट गमावत असताना पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. अशा प्रकारच्या धावा रोखण्याकरता तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घेणं गरजेचं असतं, कारण हे फलंदाजाचं फॉर्मॅट म्हणून ओळखलं जातं. झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला. आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पण संघाचा विजय जर का साकारायचा असेल तर विजयला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहावं लागेल. अक्षयचा जर आपण विचार केला, अक्षय सावंत आहेत. सचिन ठोंबरे बाद झाल्यानंतर विजय नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लक्ष्य विजयासाठी 64 धावांचा, कारण 63 पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. आज एकूणच जर का पाहिलं तर सरासरी धावसंख्या ही 60+ आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. सेकंड हायेस्ट टोटल तुम्ही ज्या वेळेला चेस करता त्यावेळेला सुरुवात दमदार मिळणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय. येणारा प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा असेल. आणि श्लोक साळुंके म्हटलं तर वेगवान आणि तेज तर्राचा गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जंक्शन संघामध्ये. परंतु इथे थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. पंचांनी अवांतरचा इशारा केलाय. 1 फॉर द ओव्हर ही या ठिकाणी सूचना ताकीद दिली जाईल. पण एक उंचपुरा गोलंदाज आहे, त्यामुळे उंचीचा योग्य वापर करतोय. लेदरचा क्रिकेटही तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. अगदी अंडर-16 अंडर-19 या संघामध्ये देखील या खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. लेदरचा अनुभव ज्यावेळेला तुमच्याकडे असेल, कारण पहा गोलंदाजीची त्याची जी रिदम आहे, त्याचा जो ऍक्शन लोड होते आणि त्यानंतर रिलीज पॉइंटला जर का तुम्ही पाहाल, यावेळेला फटका परफेक्टली टाइम केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, टिपला जातोय झेल. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळेल. फलंदाज होईल बाद. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. तर कमालीचा झेल या ठिकाणी टिपला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे का? चला आयोजन समिती थोडंसं आपण इकडे यायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केला गेलाय.
सो इट्स अ 6. चला षटकार आयोजन समितीच्या चला रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. केवळ पंच जर का या ठिकाणी शुअर नसतील तर पंच हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द करू शकतात. कोणत्याही बॅटिंग टीम असो फिल्डिंग टीम असो कोणालाही रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. त्यामुळे रिव्ह्यू इथे दिला जाणार नाही. काही गोष्टी आहेत कारण सिंगल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू बहुतांश वेळेला पाहायला मिळत नाही. परंतु हे पीटीसी लाईव्हच्या टीमचं यश आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं. सिंगल कॅमेऱ्यामध्ये देखील त्यांनी हा मोमेंट कॅप्चर केला होता. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ऑन साईडला. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षरशः बॉडीचा बॅलन्स साधत असताना त्यानं चेंडूवरती करडी नजर ठेवली आहे. सिंगल मात्र धाव फलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेने संघ जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धाव फलकावरती आहेत. पण 64 धावांचं लक्ष आहे. सुरुवात अपेक्षेप्रमाणे जरी झाली नसली तरी आणखीनही या षटकातील शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. एकात मोठा फटका जर का अक्षयच्या बॅटमधून आला तर सामन्याचं समीकरण हे निश्चितच बदलला जाऊ शकतं. परंतु यावेळेला चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होत. दुसरी धाव ही कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 1 गडी बाद 12 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 12 धावा धावफलकावरती आल्यात. हा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. नवीन गोलंदाज हे बी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे. ज्यावेळेला तुम्ही 64 धावांचा पाठलाग करता आणि खास करून 4 षटकांच्या लढतीमध्ये त्यावेळेला मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा. विजय आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडू. बराच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक राकेश झेलच्या खाली येत आहेत. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. टिपला जातोय झेल. विजयला मात्र परतावं लागतंय.
तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर दोन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत, परंतु अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. फारशी संधी त्याला मिळाली नाहीये, परंतु पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं विखे पाटीलच्या बॅटमधून 46 धावा आल्या, या खेळीच्या बळावरती संघानं मात्र 63 धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या षटकामध्ये विखे पाटीलनं जरूर या ठिकाणी वाईट +2 अशा एकूण 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. अक्षय अजूनही आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. खरं तर जितका जास्त वेळ अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती राहील संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे, परंतु त्याला पहिल्या 2 षटकांमध्ये जर का आपण पाहिलं तर फारशी संधी मिळाली नाहीये. अक्षय सावंतचा जर का विचार केला, अवघ्या एका चेंडूचा त्यानं सामना केलाय. आपल्या वैयक्तिक 2 या धावासंख्येवरती तो खेळतो आणि हेच कारण आहे की संघ या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. केवळ 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा. अजूनही येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे आणि उर्वरित हे जे 3 चेंडू आहेत, 3 मध्ये किमान 2 मोठे फटके अक्षयच्या बॅटमधून येणं नितांत गरजेचं. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच कालावधी राहिल्यानंतर हे थोडंसं मानसिक दडपण तुमच्यावरती येतं. इथे झेल घेण्याची संधी जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर चेंडू राहिला. प्रयत्न चांगला होता, परंतु झेलमध्ये परावर्तित करू शकला नाही आणि परिणामी एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी रूपांतरित केलं जातं. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती 20. अजूनही 44 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये किमान 1 मोठा फटका. ज्या धाटणीचा खेळाडू अक्षय आहे, ज्या लयमध्ये अक्षय आहे, मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने बॅटिंग केली होती. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. केवळ एकेरी स्वरूपाची धावच या चेंडूवरती येईल. येस, लेग बायचा इशारा शरीराचा वेध चेंडूने घेतलाय, त्यामुळे संघाच्या सांघिक खात्यामध्ये ही धाव मात्र पण 21 धावा धावफलकावरती आल्यात. या धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न होईल. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू जणू निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बिगेट षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं समीकरण मात्र बदलतं. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची आवश्यकता अजूनही असेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्या आहेत, परंतु अजूनही 12 चेंडूंमध्ये 37 धावा म्हणजे 18.5ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. परंतु अक्षय स्वर्गीय संभाजीराजे घोडपरे संघाचा जर का आपण विचार केला तर या संघाची जमेची बाजू म्हणजे सलामीला आलेला अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आणि जंक्शन संघाच्या संघनायकाची हीच रणनीती असणार आहे की अक्षयला लवकरात लवकर तंबूचा रस्ता जर का गोलंदाजांना दाखवला गेला तर या सामन्यामध्ये निश्चितच ड्रायव्हिंग सेटवरती आपल्याला पाहायला मिळेल जंक्शन संघ. परंतु स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघ म्हटला तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा हा संघ आहे. यावेळेला गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे, लीगल डिलिव्हरी आहे.
खरं तर हा चेंडू लेफ्ट केला होता अक्षयनं. त्याला वाटलं की हा चेंडू अवांतर स्वरूपाचा असेल, परंतु आता ती वेळ नाहीये. आता केवळ तुम्हाला आक्रमक स्ट्रोकच मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू प्लेस केला जातोय. सिंगल आली आहे आणि दुसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होत असताना संदीप रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे संदीपची. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, परंतु अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती असल्यानंतर एकेरी दुहेरी नाही तर चौकार षटकारांची सर्वाधिक आवश्यकता असते. 12-37 समीकरण होतं. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॉटम एजला चेंडू लागतोय. केवळ एकेरी स्वरूपाचे धाव आणि एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला हे बॅटल जिंकता येणार नाहीये. त्याकरता तुम्हाला आक्रमक स्ट्रोक्स मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागतील. इक्वेशन जर का पाहिलं तर अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. सामना हळूहळू आता निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान, परंतु एक जमेची बाजू म्हणजे अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि संदीप त्याला सुरेख साथ देतोय. यावेळेला हॅमर्ड केलाय, आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी येतोय. बिग हिट षटकार. फक्त 37 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. येस, या षटकातील 4 चेंडू झालेत. धावा धावफलकावरती आहेत. चार चेंडू आले बघ. एक वाईट होता, 37. एक वाईट आहे. अंपायर पहिला बॉल डॉट आहे. थोडंसं करेक्शन आपण जरूर या ठिकाणी करणार आहोत, कारण पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2, नंतर 1 आणि नंतर 6. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय जरूर. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. इक्वेशन जर का पाहिलं तर इक्वेशन मध्ये बदल जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा डबल पाहायला मिळाले. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. या ठिकाणी एक मोठा फटका संदीपच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? टप्पा पडला, चेंडू थोडासा बाहेर निघालाय. यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय आणि पंच सांगतात की हा अवांतर चेंडू आहे, म्हणजे 1+1 अशा एकूण 2 धावा. पुन्हा एकदा आशा पल्लवित करणारं हे षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता, आणि स्ट्रायकिंग एंडला सलामीचा बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा फटका अपेक्षित जरूर असेल, परंतु लोअर फुलटॉस होता, कनेक्ट करता आला नाहीये. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल. चांगला बॅकअप त्या ठिकाणी, परंतु तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 14च्या सरासरीनं धावा फलकावरती आल्यात 42. उर्वरित समीकरण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची गरज.
तर सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज. संदीप स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय आशिष भालेराव. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्वाळीचं षटक आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण अवांतर प्रकारची गोलंदाजी जर का होत राहिली तर फलंदाजांवरचं जे मानसिक दडपण आहे ते निश्चितच कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीपचं विशेष कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 15 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये. 2 उत्तुंग षटकार या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आले आहेत आणि एका निर्णायक सामन्यामध्ये मात्र त्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ओव्हर द कव्हर खरं तर खेळायचा होता, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राकेश येत आहे जेलच्या खाली, टिपला जातोय जेल. आणखी एक सफलता. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यामध्ये अजूनही चुरस कायम आहे. गोलंदाज कधी हवी होताना पाहायला मिळतात, कधी बॅटर हवी होताना पाहायला मिळतात. परंतु नवीन पॅटर्न स्ट्रायकिंग एंडवरती येणं आणि आल्या आल्या मोठे फटके लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु जर का तो बॅटर सागर अनुसे असेल तर होय, या धाबांचाही पाठलाग केला जाऊ शकतो. थोडासा उशिरा का होईना, परंतु सागर अनुसे मैदानाच्या आतमध्ये आलेत. थोडासा फॉर्मशी झगडताना हा खेळाडू आपण जरूर पाहिला. परंतु अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये एक चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला विकल्प निश्चितच असू शकतो. तर चेंडूचे परीक्षण या ठिकाणी केलं जातं. चेंडूची मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. चर्चा सुरू होती सागर अनुसेची. थोडासा उशिरा का होईना, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय. आपण अगदी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून जरूर या ठिकाणी याच गोष्टींचा उल्लेख करतोय की युवा खेळाडूंचं हे जरी फॉर्मॅट असलं तरी अनुभव हा देखील तितकाच महत्वाचा असतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. उशिरा का होईना, परंतु मला माझी भूमिका ठाऊक आहे. सागरनं मात्र हे दर्शवलंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराला या षटकारानं विजयाच्या आशा पल्लवित केल्यात पुन्हा एकदा. आणि अक्षयवरचं जे प्रेशर होतं, सुरुवातीला संदीपनं थोडासा 2 षटकार लगावत असताना ते प्रेशर रिलीज केलं. परंतु आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. 4 मध्ये केवळ 2 तुम्हाला बॅटच्या पट्ट्यामध्ये कनेक्ट करायचे आहेत आणि त्यातही सागरनं पहिला चेंडू कनेक्ट केलाय. आणखीन एक जर का त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला तर उर्वरित कामगिरी अक्षय देखील या मैदानावरती पार करू शकतो. आणि हा आत्मविश्वास जर का त्याच्यामध्ये जागृत करायचा असेल तर हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू असणार आहे. आणखीन एक खराब चेंडू. या चेंडूला देखील भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सागर अनुसे आलाय लेट, परंतु थेट मैदानाच्या आतमध्ये खेचतोय आणखीन एक षटकार.
पहा पुन्हा एकदा सामना बॅलन्स केलाय. सागर अनुसे या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय आता या खेळाडूंना. पण संघनायक नेहमीच आपल्या इन्फॉर्म बॅटर्सला संधी देत असतो, परंतु खरा इन्फॉर्म बॅटर तोच असतो जो निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो. अक्षयचाही आत्मविश्वास आता बळावला असेल, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज आहे. परंतु जंक्शन संघ अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. गोलंदाजी मार्कवरती जर का आपण पाहिलं तर गोलंदाज आशिष भालेराव हे बी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आशिषकडे देखील गुणवत्ता आहे, परंतु आतापर्यंत या पहिल्या 3 चेंडूंमध्ये काय घडलंय हे त्याला विसरून जावं लागेल. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये या 9 धावा कशा पद्धतीनं रोखल्या जाणार याचा विचार करताना त्याला येणाऱ्या चेंडूवरती लाईन आणि लेंथ त्या प्रकारची फेकावी लागेल. यावेळेला फटका फसलाय. कहाणी ट्विस्ट सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट अँड टर्न. फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हिलियन. हा निर्णायक क्षण ठरला. आशिष भालेरावनं काय कमालीचा चेंडू त्यानं हाताळला. उजव्या एष्टीच्या बाहेर थोडीशी चेंडूची लाईन ठेवली, शरीराचा दिशेनं हा चेंडू फेकला. फॉलो करणारा हा चेंडू होता आणि हेच कारण होतं की टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. अगदी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकता, बॅटर जितका बाहेर निघाला गोलंदाजानं त्याला फॉलो केलं आणि हेच कारण होतं की बॅटीच्या टॉपेजला हा चेंडू लागला आणि स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आला, टिपला झेल. आणि अजूनही इक्वेशन जर का पाहिलं तर 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला विक्रांत. खरं तर 2 चेंडू आणि यावेळेला समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया मधून चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. पहा 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला वैभवला. आणि वैभवनं आल्या आल्या जणू आपल्या फलंदाजीचं वैभवच मैदानाच्या आतमध्ये दाखवला. चौकार त्यानं खेचला. नॉन स्ट्रायकिंग एंडचा अक्षय जो होता तो चेंडू रिलीज होण्यापूर्वीच त्यानं क्रीज सोडली होती आणि कदाचित त्याकरता पंच काहीशी सूचना मात्र त्याला देताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आता हे मात्र जंक्शन संघाच्या बाजूने जमेची बाजू ठरली आहे, कारण वैभवचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे सर्वाधिक महत्वाचं होतं आणि तोच खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती राहिलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, विजयासाठी 5 धावांची गरज. चौकार जरी आला तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती सामना जिंकला जाऊ शकतो, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. परंतु अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे कुठेतरी संघासाठी नुकसानदायक ठरतंय की काय, कारण जंक्शन संघ आता शेवटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल. या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतील विजय संपादित करण्यासाठी या 6व्या स्पर्धेमध्ये एक चांगला चेंडू जंक्शन संघ विजयी आणि एक चांगला फटका. इथे मात्र आणखीनही वेट करावं लागेल, आणखीनही वाट पाहावी लागेल. आशिष भालेरावनं मात्र हा खराब चेंडू फेकलाय. गरज होती का? मागच्या चेंडूवरती चौकार आल्याचा कुठेतरी मानसिक दडपण पाहायला मिळालं. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ही जंक्शन संघासाठी जमेची बाजू असली तरी शेवटच्या चेंडूवरती मी चौकार लगावू शकतो, हा आत्मविश्वास बॅटर वैभवच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता 4, तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव कंप्लीट आणि इथे मात्र काय घडलंय, 3री धाव देखील होतीये पूर्ण आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय. चित्तथरारक सामना आपल्या संघाला मात्र जिंकवून दिलाय वैभव या बॅटरना.
तुझ्या पिंकीचा हाईच मला चांगला तुझ्या पिंकीचा हाईच डीजे तर एक अतिशय रोमांचक सामना आपण नुकताच या ठिकाणी पाहिला. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान संघानं शेवटच्या चेंडूवरती मात्र तो सामना जिंकला आणि या सामन्यामध्ये काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला. खरं तर एक धावेचं महत्व काय, एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना टाकला गेलेला अवांतर चेंडू हा खरं तर कारणीभूत ठरला. कारण तिथून जर का आपण पाहिलं तर सामना आवाक्यामध्ये आला. एक चेंडू 4 ची गरज असताना रनिंग बिटवीन द विकेट कमालीचे पाहायला मिळाली. चेंडूचं कलेक्शन खराब राहिलं आणि या ज्या छोट्या छोट्या चुका